हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आर माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा होणार आहे माझ्या फुटवेअर्स तुम्हाला दाखवण्यापासून. तर मी जसं की इन्स्टाला स्टोरी टाकली होती की मी माझ्या फुटवेअर्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फुटवेअर्स शेअर करणार आहे असं नाही, म्हणजे माझ्याकडे किती फुटवेअर्स आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर मी ते कुठून घेतलेले आहे, त्याची प्राइस काय आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता फर्स्ट आपण सुरुवात करूया जे फ्लॅट्स असतात त्याच्यापासून. तर माझ्याकडे किती फ्लॅट्स आहेत हे मला काही माहिती नाही. फ्लॅट्स, नॉट प्लॉट अँड फ्लॅट. जे चप्पल माझ्याकडे ज्या फ्लॅटवाल्या असतात त्या. तर फर्स्ट आहे ही व्हाईट कलरची, बघू शकता तुम्ही, जी माझ्या ह्या आउटफिट सोबत एकदम मॅचिंग आहे. तर मी ही घेतली होती नागपूरच्या बर्डीवरून, फक्त आणि फक्त 300 रुपयाला. तर तुम्हाला आवडली असेल तर मला 500 रुपये पे करा, मी हे तुम्हाला देऊन देईन. सो नेक्स्ट आहे ही व्हाईट कलरची. ही पण व्हाईटच आहे. तशा तर मी फ्लॅट घालत नाही जास्त चप्पल्स, मला हिल्सच्याच पाहिजे असतात, पण ह्या मी घेऊन ठेवलेल्या आहे. आणि ही घेतली होती मी अमरावतीवरून, फक्त आणि फक्त 250 रुपयाची आहे. ही जास्त महाग नाही आहे. तर हे दोन चपला झाल्या माझ्या फ्लॅट. त्यानंतर आहे हे तिसरी रेड कलरची, जी ही मी खूप कमी घालत असते, त्याच्याने ही खूप घाण झाली आहे, तर तरी मी पुसली आहे याला. तर ही घेतली होती मी ऑनलाईन, फक्त आणि फक्त 300 रुपीजची. तर ठीकठाक आहे, मला इतकी काही आवडत नाही, हे ओके ओके आवडते. आणि ही घेतली होती मी दारावरून, हो दारावरून घेतली होती 200 रुपयाची. आणि ही मी खूप कमी घातलेली आहे, मला असं वाटते 2 वेळा वगैरे घातली असेल, जास्त नाही. त्याच्यानंतर आहे ही ही पण मी घेतली होती नागपूरवरून 200 रुपयाची. माझ्या सगळ्यात जास्त फुटवेअर आहे नागपूरवरून घेतलेल्या, बर्डीतून घेतली आहे मी ही. आणि ही पण मी बर्डीतूनच घेतली होती, मी. आणि हे मला कळत नाही की सरळ कशी आहे. हा, अशी सरळ आहे. ही पण मी बर्डीमधूनच घेतली होती, फक्त आणि फक्त 330 रुपयाला, जास्त महाग नाही. ही पण मी बर्डीतून घेतली होती, जी माझी वन ऑफ फेवरेट चप्पल आहे, पण ही थोडी डॅमेज झाली आहे मागणं, तर ही मी घालत नाही. तर ही खूप महाग आहे. ही घेतली होती मी 650 रुपयाची, आणि खूप दिवस टिकली ही, म्हणजे माझ्याकडे चप्पल टिकतात. त्यानंतर आहे ही पण मी नागपूरच्या वर्डीवरून घेतली होती, समथिंग 290 रुपयाची काहीतरी, व्हाईट कलरची जी होती. ही मी खूप घातलेली आहे. खूप घातलेल्या चप्पला म्हणजे माझ्याकडे असं खूप नाहीये. आणि ही आता मी पहिली इकडनंच संपवून टाकू आपण. आणखी आहे माझ्याकडे ही, तर ही खूप जुनी आहे माझी चप्पल. ही याला बघू शकता तुम्ही, थोडीफार घाणी झालेली आहे. तर ही ऑनलाईन घेतली होती 450 रुपयाची. खूप जुनी आहे आणि घातली नाहीये मी, खूप कमी घातली आहे. 1 वेळा 2 वेळा घातली असं, जास्तीत जास्त ही फोटोपुरती वगैरे, तशी मी ही घालत. तर त्याच्यानंतर आहे ही माझी खूप फेवरेट चप्पल आहे. आता याला वडापाव म्हणू शकतो आपण. तर ही मी घेतली होती नागपूरच्या H&M मधून. विहार मॉल आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर H&M मधून घेतली होती, आणि ही इतकी टिकाऊ चप्पल आहे. याला झाले असेल तरी 7-8 महिने, जास्त झाले असेल. तर तेव्हापासून ही अशीच आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या चपलीवर आपला पाय असा 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 होतो, आणि अजिबात तुटलेली नाहीये, इतकी मजबूत आहे. फक्त आणि फक्त 335 रुपयाची घेतली होती. तेव्हा ऑफर चालू होती काहीतरी, त्याच्यामुळे ही 335 ला मिळाली. पण याची ऍक्च्युअल प्राइस H&M मध्ये काहीतरी 400 सॉरी 350-400 पर्यंत होती. तर त्याच्यानंतर आहे ही ऑनलाईन बोलवली होती मी 650 रुपयाची. तर याची हिल बघू शकता तुम्ही. ही एकचदा घातली आहे मी, त्याच्यानंतर घातली नाही, फक्त दसऱ्याला घातली होती. आणि त्यात पण याच्यातून माझा पाय झाला होता, तर ही थोडीशी अशी डॅमेज झाली आहे. सो
तेव्हापासून मी घालत नाही. त्याच्यानंतर आहे ही जी मी आत्ता नवीन घेतलेली आहे. म्हणजे आत्ता गेली होती मी, मला असं वाटते एक दीड महिन्या अगोदर तेव्हा घेतली होती. तर ही आहे 450 रुपयाची. तर ही महाग आहे इतकी याच्यामुळं, कारण याच्यावर हे स्टोन वगैरे लागलेले आहे. एकदम न्यू आहे, अजूनही घातली नाही आहे कुठेच मी, पण घेऊन ठेवली आहे. मला आवडते चप्पल्स घ्यायला. आणि ही पण मी नागपूरवरूनच घेतली, बर्डीतून. ही पण 335 नाही सॉरी 340 345 समथिंग अशी रुपयाची, तेवढ्या रुपयाची आहे. त्याला पेन्सिल हिल आहे. ही पण मी घातली नाही, ही आत्ताच घेतली आहे त्याच ज्योती सोबतच. त्याच्यानंतर ही पण एक पेन्सिल हिल आहे माझ्याकडे, बघू शकता. ही पण खूप वर्ष झाले आहे याला. ही 600-700 रुपयाची तेव्हा घेतली होती मी, 3-4-5 वर्ष अगोदर घेतली होती. माझे पाय तेवढेच आहे, वाढलेले नाहीये, म्हणून ते आताही होते मला. आणखी आहे ही पण 4-5 वर्ष अगोदर घेतली होती मी. गिफ्टेड आहे मला ही. कुठून घेतली होती माहित नाही, पण ही गिफ्टेड आहे मला. सो ही पण काहीतरी 200-300 रुपयाचीच असेल, जास्त महाग नाही आहे ही. ही आहे एक स्लीपर, जे आत्ता घेतली होती मी. एकच महिना झाला असेल. ते त्या जे शूज आणि ते जुती घेतली तेव्हाच ही घेतली होती, 200 रुपयाची, नागपूरवरून. त्याच्यानंतर आहे ही पण 200 रुपयाची घेतली होती, वरुडमधूनच सेल चालू होतं केदार चौकात, तिथून घेतली होती ही. त्याच्यानंतर ही ऑनलाईन घेतली होती, 500 रुपयाची काहीतरी ही, पण ही थोडी घाण झाली आहे. हिला पण 1 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं समथिंग. तर ही या पांढऱ्या साडीवरच घेतली होती. माझी पांढरी साडी खराब होते, तर पांढऱ्या साडीवरच घेतली होती मी ही. बाबासाहेबांचा मला व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी, तर साडी खराब होत्या माझी. असू द्या. त्यानंतर ही पण माझी खूप फेवरेट चप्पल आहे, खूप जास्त रोज गोल्ड कलर आहे याचा. तर ही 350-400 रुपयाचीच घेतली होती, नागपूरवरूनच. माझ्या सगळ्यात जास्त फुटवेअर्स नागपूर या तर ऑनलाईन अशाच असते. त्याच्यानंतर हा शूज ऑनलाईनच घेतला होता मी, 400-500 रुपयाचा आहे, मजबूत आहे. आणखी हा शूज पण ऑनलाईन घेतला होता, 750 रुपयाचा, मजबूत आहे, चांगला शूज आहे, एक नंबर. आणखी हे शूज मी बहुतेक अमरावतीवरून घेतले होते. तर याला खूप 3 वर्ष झाले असे, मी अजूनही घातलेले नाही आहे, कारण की चान्सच नाही आला कुठं घालून जायचा. हे काश्मीर साईड घालू शकतो यार, इकडे काय घालणार आपण, म्हणून मी नाही घातले. त्याच्यानंतर ही पण मी घेतली होती ना, अमरावतीवरूनच घेतली होती ही, 300 रुपयाची. जास्त दिवस घातली आहे, जास्त दिवस नाही घातली, आता टाकून दिली होती मी. आणि ही आत्ताच घेतली, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ज्योती पेन्सिल हिलची वगैरे घेतली ती चप्पल ब्लॅकवाली, तेव्हाच ही पण घेतली होती मी. आणि ही झाली होती 580 रुपयाची. तर ही पण छान आहे, नागपूरवरून बर्डीतून घेतली होती. सगळ्यात जास्त बर्डीतल्याच चप्पल आहे माझ्याकडे. आणि ही घेतली होती मी इथं वरूडवरूनच, लोकल मार्केटमधूनच घेतली होती यार, लोकल मार्केट मधूनच घेतली होती ही. तर ही माझ्या यूजमध्ये आहे थोडीफार, जास्त नाही पण आहे थोडीफार. हा शूज घेतला होता मी, हा पण ऑनलाईन घेतला होता, काहीतरी 300-350 रुपयाचा. आता या चप्पल सोबत मला असं खूप हे होत आहे, यूज केलेलं आहे ना काही. त्यानंतर हा शूज ऑनलाईन घेतला 850 रुपयाचा, चांगला मजबूत शूज आहे, याला पण 2-2.5 वर्ष झाले असेल. आणि हा शूज घेतलाय मी आता 2-3 महिन्या अगोदर. हा पण न्यूच आहे, व्हाईट कलरचा. माझा एक व्हाईट कलरचा शूज नागपूरला जाता जाता तुटला होता, त्याच्यामुळे मग मी लगेच हा ऑर्डर केला होता. तर आता हा यूज करताय मी. आणि बस एवढ्या माझ्याकडे फुटवेअर्स आहे टोटल, 1-2-3-4-5-6-7-8-9
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24 25 26 27 28 तर इथे माझ्याकडे टोटल 28 फुटवेअर्स मी तुम्हाला दाखवलेले आहे माझ्या. तर प्लीज मला कोणी मागू नका, मला द्यायचं नाहीये कोणाला. तर प्लीज मागजा नका मला कोणीच. आणि माझ्याकडे आणखी फुटवेअर्स आहे 10 to 15 आणखी फुटवेअर्स आहे माझ्याकडे, पण त्या आहे यूजमध्ये आणि काही घाण झालेल्या आहेत. म्हणजे घाण म्हणजे तुटल्या वगैरे नाही आहे, पण त्या अशा थोड्या घाण झालेल्या मळकटल्या आहे, म्हणून मग मी त्या काही शेअर केल्या नाही तुमच्यासोबत. म्हणजे माझ्याकडे आता इथे 25 26 27 फुटवेअर आहे, तर माझ्याकडे आणखी 10 to 15 आहे. त्याचा अर्थ असा की माझ्याकडे 35 ते 40 फुटवेअर्स अवेलेबल आहे आता. म्हणजे मी किती फुटवेअर्सची दिवाणी आहे हे तुम्ही लोक समजू शकता. आणि आणखी कलेक्शन ऍड होईलच. म्हणजे मी जशी नागपूर गेली, अमरावती गेली, तर मी 1 किंवा 2 माझ्यासाठी परचेस करतेच. तर तुम्हाला माझ्या एवढ्या मोठ्या फुटवेअर मधून कुठली फुटवेअर आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात पहिले माझे व्हिडिओ पोहोचतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करा. आणि प्लीज मला चप्पल कोणीही मागू नका. सो बाय.